अरे वा, नेहमी तर बोका आडवा येतो, आज मांजर आडवी आली. म्हणजे या दोघांनी जगाला वैतागून सोडायचा ठेकाच घेतलाय. जाऊ दे, मला काय, काशी घाला दोघही. नित्याने नकारार्थी मान हलवत परत तिच्या लिस्टमध्ये डोकं घातलं. कारण समोरून येणाऱ्या व्यक्तीला बघण्यात तिला काडी मात्र इंटरेस्ट नव्हता. क्युटी, तो समोरच्या व्यक्तीला बघून आरवच्या तोंडातून निघालेले ते नाव ऐकून नित्याचे डोळे गच्च बंद झाले आणि पेनवरची पकड आणखीनच घट्ट झाली. पण क्षणभरच रिॲक्ट झाली ती, कारण पुढच्याच सेकंदाला तिने तिचा चेहरा परत नॉर्मल केला. तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तिच्या भाईचं आणि वहिनीचं लग्न होतं आणि त्या दोघांसाठी ती मनापासून खूप खुश होती. श्रीजा, अगं ये ना बाळा. सुवर्णाच्या चेहऱ्यावर श्रीजाला बघून काहीसा आनंद पसरला. आपला मुलगा तिच्यावर प्रेम करतो या विचाराने तीही तिच्यावर जीव लावत होती. तिला काय तिची दोन्ही मुलं खुश राहावी इतकंच काय ते वाटत होतं. पण आरव मात्र येणाऱ्या श्रीजाकडे काहीसा गोंधळून बघत होता. तिचं ह्यावेळी इथे येणं त्याला अपेक्षित नव्हतं. त्या सिक्युरिटीला नाही अक्कल, कशाला हिला आत सोडतात काय माहीत. त्यांना पहिलं ढुंगणावर लात मारून हकललं पाहिजे. आजीने बसल्या जागी सिक्युरिटी टीमला शिव्यांची वाखोली वाहिली. आता आरव समोर या पांढऱ्या पालीला तर ती काय बोलू शकत नव्हती. मग तोच राग नेहमी आतल्या आत प्रत्येकावर निघायचा तिचा. आरू बेबी, आय मिस्ड यू सो मच. आल्या आल्या श्रीजाने आरवला अशी काय मिठी मारली की तो जणू कुंभमेळ्यात हरवलाच होता. पण तिच्या या कृतीवर सुवर्णाने हसतच तर बाकी सगळ्यांनी नाईलाजाने दात ओठ खात माना खाली घातल्या. आरवलाही तिचं असं सगळ्यांसमोर मिठीत येणं अवघडून गेलं. देवा, ज्याला मी बिन डोक्याचा समजत होती त्याने तर मला किती सोन्यासारखी सोन आणून दिली. पण ज्याच्याकडे थोडाफार तरी मेंदू आहे असं वाटलेलं मला, त्याची तर कवटीच खाली निघाली. इथे माझी सिया माझ्या अग्नीला अहोन शिवाय काही बोलत नाही. तिथे या कार्टीचं बेबी पुराण काही संपत नाही. एकदाच बाई बारस तरी कर त्याचं आणि त्या नावाने तरी बोलव त्याला, म्हणजे या बेबी पासून तरी सुटका होईल आमची. आजीचा पारा तर श्रीजाला बघून वाढतच चाललेला. तिचा तो अंगाला चिकटलेला वन पीस आणि तिचे हे बिनधास्त वागणं तिच्या डोक्याच्या वर जायचं. आताही तिने मनातच श्रीजाला खडे बोल सुनवत नाक मुरडलं. पण सियाचं लक्ष मात्र तिच्या बाजूला बसलेल्या नित्यावर होतं. भलेही तिचा चेहरा खाली झुकला होता, पण त्यावरच्या वेदना पाहायचा ती आतोनात प्रयत्न करत होती. पण त्या तिला काय तर कोणालाच दिसणार नव्हत्या. सियासोबत आरवचंही लक्ष जसं नित्याकडे गेलं, त्याने पटकन श्रीजाला लांब केलं. का कुणास तिची झुकलेली मान त्याला बेचैन करून गेली. श्रीजा, बिहेव. हा काय प्रकार आहे? माझी फॅमिली आहे इथे. आरवने थोडं हळू आवाजात चिडतच श्रीजाकडे पाहिलं. तिला अचानक आलेलं बघून त्याला नेमकं काय रिॲक्ट करावं तेच समजत नव्हतं. आरव, तू तू आताही मलाच रागवत आहेस. 7 to 8 डेज झाले तू नाही मला भेटायला आलास, नाही फोनवर धडायचं बोलत आहेस. असं तर तू कधीच करायचा नाहीस. मग काय करायचं मी आणि काय समजायचं तुझ्या वागण्याला? म्हणून आज मी मॉमकडेच तुझी कंप्लेंट करायला आलेली. पण माझं गुड लक बघ, तूच भेटलास मला. श्रीजाच्या बोलण्यावर नित्या सोडून बाकी सगळ्यांनी काहीसं समकूनच आरवकडे पाहिलं. नित्याला या दोघांच्या नसत्या ड्रामात काही एक इंटरेस्ट नव्हता. जो मुलगा दिवसभर माझी क्युटी करून दमायचा नाही, तो अचानक तिला इग्नोर करतोय ही गोष्ट हजम होणं बाकीच्यांनाही अवघडच होतं. श्रीजा, आपण नंतर या विषयावर बोलूया का? मी आता थोडं बाहेर चाललोय.
आरवने श्रीजाला वैतागत कपाळावर 2 बोटं चोळली. तिचं सर्वांसमोर त्यांचे पर्सनल टॉपिक काढणं त्याला आवडलं नव्हतं. त्यात ती ज्या टॉपिकवर बोलत होती त्याचं त्याच्या स्वतःकडेच काहीच उत्तर नसल्याने अगदीच निशब्द झालेला तो. बाहेर? कुठे बाहेर? ऑफिसला चाललाय का? आधीच इथे त्याचं डोकं बधीर झालेलं. त्यात या श्रीजाच्या पंचायती तरी किती असाव्या ना. अगं बाई, पोरं शॉपिंगला चाललेत, पण कोणी बाहेर जाताना नसते प्रश्न विचारू नये इतकं कळत नाही का तुला? तिची प्रश्न मंजुषा बघून आजी चिडलीच शेवटी. बिचारी ती तरी असा किती वेळ स्वतःचा राग दाबून बसणार ना. आधीच या श्रीजाला बघून तिच्या सर्वांगात आग लागलेली. वर तिच्या प्रश्नांचं पेट्रोल त्या रागाला भडकवायचं काम करत होतं. म्हणून एकदाच काय ते ब्लास्ट झाला त्यांचा. आई, अहो. आजीच्या बोलण्यावर श्रीजाचा उतरलेला चेहरा बघून सुवर्णालाच वाईट वाटलं. शेवटी पूर्ण जगाची चिंता तिच्याच तर खांद्यावर होती ना. श्रीजा, बाळा, ते सगळे शॉपिंगला चाललेत. हवे तर तू पण जा त्यांच्या सोबत. सुवर्णाने बोलायला उशीर की नित्याने आता काहीस नाराजीतच आपल्या मामीकडे पाहिलं. तिला श्रीजाचं त्यांच्या सोबत येणं आवडणार नव्हतं, पण तिच्या मामीचा साधा स्वभाव बघता तिच्यावर नाराज होऊन काही उपयोग नव्हता. तिच्यासाठी तर सर्व पोरं समानच होती. वहिनी, मी आवरून येते, तोपर्यंत तूही तयार हो, मग निघूया आपण. नित्या उठून तिथून जाणार की मॉम, थँक्यू, तुम्ही तर मला शॉपिंगला जा बोलताय. पण नित्याला आवडलं नाही वाटतं. श्रीजाची गाडी परत नित्यावर येऊन अडकताच यावेळी सियाच्या कपाळावरच्या आट्या गडद झाल्या. कारण मागे 2 वेळा जेव्हा ती श्रीजाला भेटली होती तिचं प्रत्येक वेळी नित्यावर तंज कसणं सियाच्या नजरेतूनही सुटलं नव्हतं. नित्या स्वतःहून तिच्या वाटेला जायची नाही आणि ती बोलूनही प्रत्येक टाइमला तिला शांततेत उत्तर द्यायची. श्रीजा, आर यू मॅड? ती तुला काही बोलली तरी का? आरवलाही श्रीजाचं विनाकारण नित्याला डिवचणं आवडलं नाही. अरे बाबा, इतका का चिडतोय? तिने मी येऊनही माझ्याकडे बघितलं नाही तर मी काय समजू? मला तसंच वाटणार ना तिला माझं येणं आवडलं नाही म्हणून. श्रीजाने तिचा चेहरा इतका काय इनोसंट केला की आरवही तिच्या बोलण्यात आला आणि त्यानेही वैतागून नित्याकडे पाहिलं, जी त्या दोघांकडे एक बुवई उंचावून जणू रोखून बघत होती. राग तर आलेला तिला, पण नेहमीसारखा तिचा चेहरा आत्ताही अगदी शांत होता. श्रीजा, माझ्या आवडण्याचा आय डोंट थिंक सो तुला काही फरक पडला पाहिजे. म्हणजे तू मला इतके इम्पॉर्टन्स देतेस त्यासाठी थँक्स. पण जर भुरट्याला आय मीन आरवला काही प्रॉब्लेम नसेल तर मी काही बोलण्याचा सवालच कुठे येतो ना. तू त्याची गर्लफ्रेंड आहेस, सो यू हॅव दॅट मच राईट्स की तू कुठेही येऊ जाऊ शकतेस. हो ना? तू बस, मी आवरून आलेच. नित्याने शांतपणे श्रीजाला सुणवून एक नजर आरववर टाकून ती निघून गेली. तसा आरव काही क्षण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. जणू आज तिच्या नजरेत काहीतरी शोधू पाहत होता तो. पण त्याला तेच भेटत नव्हतं म्हणून त्याला तिचा रागच आला. श्रीजा, व्हॉट्स रॉंग विथ यू? तू प्रत्येक टाइमला नित्याला का टार्गेट करत असतेस? आरवही त्याचा आवरायला जसा रूम मध्ये आला. श्रीजाही त्याच्या मागे आलेली. आरव, मी तिला टार्गेट नाही करत, ओके? बट तिच्या फेसवरूनच कळतं तिला माझं इथे येणं आवडत नाही. मग मलाही वाईट वाटतं ना. श्रीजाने तिचं नेहमीच इमोशनल हत्यार बाहेर काढलं. श्रीजा, असं काही नाही आहे. नित्याचं माझ्याशी पटत नाही, पण ती तुला स्वतःहून कधीच त्रास देत नाही. आरवला आत्ताही नित्याची बाजू घेऊन भांडताना बघून श्रीजा मनातून चांगलीच चरफडली. आरू बेबी,
हेच तुझं आवडत नाही मला. माझ्याशी बोलतानाही तू प्रत्येक टाइमला तिचा जप करत असतोस. मग मला कसं वाटत असेल? तू तू आता चेंज झाला आहेस. तुझं ना आता माझ्यावर प्रेमच राहिलं नाही. नाहीतर असं कधीच झालं नाही की माझा आरू माझ्याशी बोलल्याशिवाय राहिला असेल. श्रीजा रडतच येऊन बेडवर बसली. तसा आरव आणखीनच वैतागला. त्याला कळत होतं त्याचं वागणं बदलत आहे ते, पण ते का हे मात्र त्याला समजत नव्हतं. श्रीजा, प्लीज तू रडू नको. असं काहीच नाही आहे. आरव येऊन श्रीजाच्या समोर बसला. भलेही त्याचं मन सध्या गोंधळात अडकलेलं, पण तरी आपल्याला श्रीजा बरोबर लॉयल राहायचं आहे इतकं तर त्याला कळत होतं. हे बघ आरू, मी तुझ्यावर किती प्रेम करते हे तुलाही माहीत आहे. यू आर माय लाईफ. पण तरी जर तुला असं वाटतंय की आपण सेपरेट व्हावं, तर मी तुझ्या हॅपीनेससाठी तेही करेन. कारण माझ्यासाठी तुझी हॅपीनेस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. श्रीजाने आरवला तिच्या शब्दांच्या जाळ्यात असं काय ओढलं की त्याला स्वतःलाच आता अपराधी वाटू लागलं. आरव यार, काय करत आहेस तू? बघ तिची हालत काय झालीये. तू का तिला इग्नोर करतोय? आय डोंट नो नक्की तुला काय हवंय, पण इतकं लक्षात ठेव, श्रीजा आणि तू मागचे 2 वर्ष सोबत आहात. तुझंही तिच्यावर तेवढंच प्रेम होतं. मग आता बॅकवर्ड का होतोय? असं काही करू नको की ज्याने नंतर तुलाच पश्चाताप होईल. आरवचं डोकं त्याला बजावताच आरव खाडकन भानावर आला आणि त्याने चेहरा ओंजळीत घेऊन रडत असलेल्या श्रीजाकडे बघितलं. तिला असं रडताना बघून त्याला आणखीनच कसं तरीच झालं. श्रीजा, प्लीज डोंट क्राय. इफ आय हर्ट यू देन सॉरी. पण मी नेहमी तुझ्या सोबत असेल. आरव तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत हसूनच तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो. तशी श्रीजा हसत रडतच त्याच्या मिठीत शिरली. पण आत्ता मात्र तिच्या ओठांवर कपटी हसू होतं. आरवही तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करत असतानाच त्याला त्याच्या उघड्या डोअरकडून नित्या खाली जाताना दिसली. पण ह्यावेळी त्याने स्वतःला अजिबात डगमगू दिलं नाही. का कुणास, पण बेचैन मात्र झाला तो. थोड्याच वेळात आरवच्या गाड्या मेन्शन बाहेर पडल्या. बऱ्यापैकी आरव स्वतःची कार स्वतःच ड्राईव्ह करणं जास्त प्रिफर करायचा. फक्त त्याच्या मागे पुढे गार्डच्या गाड्या असायच्या. पण आज सिया बाहेर चालल्यामुळे अग्नेयाने त्याच्या कारच्या मागे पुढे खूपच सिक्युरिटी ठेवली होती. श्रीजा आरवच्या बाजूला बसून एकटीच बडबडत बसलेली. कार चालवतानाही ही बाई त्याला काही सुखाने श्वास घेऊ देत नव्हती. पण आरवचं लक्ष मात्र अधूनमधून समोरच्या आरशातून मागे बसलेल्या नित्यावरच जात होतं, जी सियाला हसून गप्पा मारत तिला तिच्या कॉलेजच्या गमती जमती सांगत होती. तिने तर चुकूनही तिची नजर आरववर येऊ दिली नव्हती. पण का कुणास तिच्या ओठांवरचं हसू आरवला भरपूर खटकत होतं. मगाशी तिने नक्कीच माझं आणि श्रीजाचं सगळं बोलणं ऐकलं होतं. इवन तिने आम्हा दोघांना एकत्र पाहिलंही होतं. तरी ती इतकी नॉर्मल कशी राहू शकते? तिला काहीच वाटलं नाही का की मीच तिचा काहीसा जास्त विचार करतोय? नित्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आरवची स्टेअरिंगवरची पकड खूपच घट्ट झालेली. इतकंच नाही तर त्याचा जबडाही खूप टाईट होऊन मानेवरच्या शिरा वर आलेल्या. पण त्याच्याकडे तिचं लक्षच कुठे होतं ना. आता त्यानेच खूप मुश्किलीने त्याची नजर बाजूला बसलेल्या श्रीजावर आणली, कारण ती त्याला आवाज देत होती. पुढच्या तासाभरातच आरवच्या गाड्यांचा ताफा एका भल्या मोठ्या मॉलच्या समोर थांबताच नित्या सियासोबत लगेच खाली उतरली. वहिनी, हा न्यू मुंबईतला सर्वात मोठा मॉल आहे. इथे आपल्याला
तुझं सगळं सामान आरामात मिळून जाईल. नित्या सियाचा हात पकडून तिला ओढतच आत घेऊन जाऊ लागली. जणू मागून येणाऱ्या आरव आणि श्रीजापासून तिला खूप लांब जायचं होतं. बघितला आरू बेबी, त्याने वहिनींना आपल्यासाठी थांबूही नाही दिलं. श्रीजा जमेल तसं आरवला नित्याविरुद्ध भडकवत होती. श्रीजा प्लीज परत गैरसमज करून घेऊ नकोस. नित्या शॉपिंगसाठी नेहमीच अशी एक्साइटेड असते. शॉपिंग सगळ्यात आवडतं काम आहे त्या मॅडमचं. आता बघ, अर्धा मॉलच खाली करून येईल ती. आरव गालात हसतच नित्याची एक्साइटमेंट बघत बोलला. तिच्या शॉपिंगचा अनुभव त्याला खूपच मोठा होता. आणि तिच्या शॉपिंगचे पैसे कोण देणार? श्रीजाच्या या प्रश्नावर आरवच्या कपाळावर किंचित आट्या आल्या. कोण म्हणजे? मी आहे ना. आरवला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. तू का देणार? तिचे मॉम डॅड तिचे एक्सपेन्सेस हँडल करू शकतातच ना. श्रीजाला आरवच्या बोलण्याचा रागच आला, म्हणून ती डायरेक्ट बोलून रिकामी झाली. श्रीजा, आता तुझं जास्त होत आहे असं नाही वाटत का तुला? नित्या सुद्धा माझी फॅमिली आहे आणि मी इतकं तर कमवतो की माझ्या फॅमिलीला फुलफिल करू शकेल. तुलाही काही घ्यायचं असेल तर तू घेऊ शकतेस, पण परत असे विषय काढायचे नाहीत. आरवने रागातच श्रीजावर अशी काय नजर रोखली की श्रीजा काहीशी गडबडली. आपण खूप घाई करतोय या विचाराने तिने पटकन नमतं घेतलं. आरू बेबी, तू तर लगेच रागवला. मी तर प्रॅक्टिकली बोलत होते. बट लेट इट बी. चल, मूड खराब नको करू, आपण शॉपिंग करू. श्रीजा आरवचा हात पकडून विषय तिथेच थांबवत आत निघाली. मग तोही परत काही बोलला नाही. इकडे जशी सिया आत आली तिचे डोळेच मोठे झाले. तो एवढा मोठा मॉल ती तिच्या उभ्या आयुष्यात आज पहिल्यांदा बघत असल्याने तिच्या तोंडाचा तर आ वासलेला. पण जसं तिचं लक्ष अदगत गेलं तसं परत तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं ना. नीतू, अगं इतका मोठा मॉल, पण इथे तर कोणीच कसं नाही. आपण चुकीच्या वेळी आलो वाटतं. कदाचित आज ह्यांना सुट्टी असेल. सियाने भाबडेपणाने उत्तर देताच परत इकडे तिकडे पाहिलं, पण आताही तिला त्या मॉलमध्ये चिटपाखरूही दिसत नव्हतं. ओ माय लवी डवी, डोंट बी पॅनिक. अगं तू येणार म्हणून भाईने पूर्ण मॉल खाली करायला लावलाय. आता तू तुला हवे ते घेऊ शकतेस. सियाचा उडालेला गोंधळ बघून आरवने मागून येऊन तिच्या गळ्यात हात टाकला, पण त्याच्या बोलण्यावर सियाच्या आधी श्रीजाचेच डोळे मोठे होऊन तोंडाचा तर आ वासला. काय? श्रीजा इतक्या जोरात ओरडली की हे तिघही दचकलेच. अगं ए, ओरडते काय? विसरली का आम्ही कोण आहोत? आणि सिया अग्निहोत्री शॉपिंगला येणार म्हटल्यावर बाकी कोणी शॉपिंग करण्याचा प्रश्नच येत नाही. आरव त्याची कॉलर अशी उडवत होता जणू ह्यानेच इथे झेंडे गाडले. नित्याला तर त्याच्या नौटंकीचं हसूच आलं. आत्ता कुठे जाऊन तिने त्याच्याकडे नजर तिरपी करून बघितलेलं, पण आत्ताही त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. त्याचं आणि श्रीजाचं बोलणं ऐकल्यापासून आणि त्या दोघांना एकमेकांच्या इतक्या जवळ बघून तिचं हृदय किती रडलं होतं हे तिलाच माहीत. पण तरीही खूप स्ट्रॉंगली हँडल केलेलं तिने स्वतःला. पण आता प्रयत्न करूनही ती त्याच्याकडे बघण्यापासून स्वतःला अडवू शकली नाही. त्याच्यापासून लांब राहायचं ठरवलेलं तर होतं तिने, पण बघू ते तिला कितपत जमतंय ते. आरू, तू आणि तुझा भाई, काय करू मी तुमच्या दोघांचं? खरंच मला किती नकोसं करून सोडता रे तुम्ही. सियाने तर या भावाभावांचं तिच्यावर उत्तू जाणारं प्रेम बघून डोक्याला हातच लावला. आता आम्ही काय केलं? त्याला वाटलं ती खुश होईल, पण तिचा साधेपणा
अजून आरवच्या समजण्यात आला नव्हता ना. तिच्या बोलण्यावर त्याचं तर तोंडच बडलं. तिच्या समोर स्वतःची बडेगिरी हाकत होता तो. पण आपल्या सिया राणी तर त्याच्या वागण्याने इरिटेट झाल्या. अरे, पूर्ण मॉल खाली करायची काय गरज होती? उगाच बाकी लोकांना किती त्रास झाला असेल. सियाच्या या उच्च विचारांनी नित्या आणि आरव गालात हसले, तर श्रीजाचं तोंड मात्र वाकडं झालं. काय मूर्ख मुलगी आहे ही. हिची लायकी नसताना हिला इतकी रॉयल ट्रीटमेंट भेटतीये तरी हिला प्रॉब्लेमच आहे. आणि दी ग्रेट अग्नीय अग्निहोत्रीशी लग्न होतंय हिचं. पण हिचा अवतार बघा. आता ही किती सिंपल साडी आणि त्यावर वेणी घालून आलीये ही मुलगी. हिच्याकडे बघून तरी कोणी म्हणेल का की हिचं लग्न एका बिलिनियर बरोबर होतंय म्हणून? श्रीजाने मनातच सियावर खालून वर नजर फिरवत नाक मुरडलं. तिला सियाला मिळणारं अटेन्शन बघून चीड येत होती. अग्नेयबद्दल तिला चित्त समजलेलं. तो एक अय्याश किंग होता, ज्याला लग्न या फिलॉसॉफीमध्येच इंटरेस्ट नव्हता. म्हणून आपणच अग्निहोत्री कुटुंबातली एकुलती एक सून होणार आणि त्यानंतर आपली मुलंच त्या अवाढव्य प्रॉपर्टीचे वारस असणार, या गोड भ्रमात जगत होती ती. पण आता सियाला बघून तिचा भ्रमाचा भोपळा खाडकन फुटला होता. त्यात साधी सरळ मुलगी अग्निहोत्रींची मोठी सून होतीये या गोष्टीने तर नुसता धूर निघत होता तिचा. वहिनी, तू आता नको त्या गोष्टीचा विचार न करता चल शॉपिंग कर बघू. आपल्याला तुझ्यासाठी भरपूर काही घ्यायचं आहे. नित्या तिचा हात पकडून थोडी पुढे येताच त्या कॉरिडॉरच्या एंट्रन्सलाच उभ्या असणाऱ्या त्या लोकांकडे सियाचं लक्ष गेलं आणि तिला जास्तच अवघडून आलं. कारण नित्याने त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते या मॉलचे ओनर आणि त्यांची टीम आहे म्हणून तिला सांगितलेलं. आणि एवढ्या मोठ्या मॉलचे ओनर आपल्याला ग्रीट करायला आले हे बघून तिला तिच्या अहोंचा रागच आला. साधा आयुष्य जगणारी तिला ही रॉयल ट्रीटमेंट कशी पचणार होती ना. वेलकम मॅम, हे आमचं भाग्य म्हणायचं की तुम्ही शॉपिंगला आमच्या मॉलमध्ये आलात. आम्ही तुम्हाला बेस्ट सर्व्हिस द्यायचा पूर्ण प्रयत्न करू. त्या वयस्कर ओनरने पुढे येत सियाच्या हातात बुके दिला. पण त्याच्या कपाळावरच्या घामावरूनच त्याची किती फाटलीये हे कळायला आरव आणि सियाला वेळ लागला नाही. तिने तो बुके घेत कसनुसा हसतच त्या वयस्कर ओनरला रिलॅक्स केलं. माझा राक्षस तर सगळ्यांना घाबरवायचंच काम करतो वाटतं. आता या काकांना हे असं काय बोललेत काय माहीत, पण बिचारे काका खूप घाबरले. सियाला तर आता डोक्याला मुंग्या यायच्या बाकी राहिलेल्या. अक्षरशः अग्नेयच्या प्रेमाचं वलय तिला नकोसं करून सोडत होतं. ती जशी आत आली तशा प्रत्येक फ्लोअरवरच्या सगळ्या सेल्स गर्ल्सच्या नजरा तिच्यावरच येऊ लागल्या. ते बघून तिला एक क्षण हसूच आलं, कारण सगळीकडे फक्त मुलीच होत्या. ती आता नित्यासोबत शॉपिंग करण्यात अगदी व्यस्त झालेली. पण तिला हे नव्हतं माहीत की गर्ल्सच्या वेशात कितीतरी पुरुष तिच्या अदकत सफाईदारपणे फिरत होते, ज्यांचा मेकअपच इतका काय शार्प केलेला की कोणालाच ते ओळखू येणार नाहीत. मग चला, सिया तर मॉलमध्ये पोहोचली आहे आणि ही खबर कदाचित मोनालिसालाही मिळाली म्हणून तर तिची माणसं कामाला लागले. पण ह्यावेळी सियाला उचलणं इतकं सोपं असणार आहे का? बघूया सियासोबत काय होतं ते पुढच्या भागात. पण पुढचा भाग नक्कीच थरारक असेल. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करा. आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.